ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्री कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी। कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, तर उच्च रक्तदाबामुळे कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल। हायकोर्टामध्ये कोकाटेंची जामिनासाठी याचिका, कोर्ट निकालाची प्रत आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ। कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत विधिमंडळ सचिवालयाची माहिती। धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। मंत्री कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी चर्चेत। मंत्रिपदासाठी मुंडेंनी भेट घेतल्याची चर्चा। परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्राच्या प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यासह मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात शहांसोबत चर्चा। भेट पूर्वनियोजित होती, धनंजय मुंडेंची माहिती। धनंजय मुंडेंचा हायकमांड हे मुंबईत दिल्लीमध्ये का आले माहिती नाही। वैयक्तिक कामासाठी दिल्लीमध्ये आले असावेत। खासदार सुनील तटकर यांचा मुंडेंना टोला। फडणवीसांनी कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवार यांच्यावर सोपवला। कोकाटेंसोबत संपर्क सुरू, अजितदादांची माहिती। तर कारवाई झाल्यास खाती कुणाला द्यायची, फडणवीसांकडनं अजितदादांना विचारणा। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड, 1000 टोळ्या आणि खून होतील। धनंजय देशमुख यांचा हल्लाबोल। कराड गँग राजाश्रयात होती, हे सिद्ध झालेलं आहे। दबाव येऊ शकतो असं पत्र कोर्टामध्ये दिलंय, देशमुखांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून माणिकराव कोकाटेंना लपवलं, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। कायद्याचा अवमान होऊ नये याची काळजी घेण्याचा सल्ला। मुंबई महापालिकेसाठी महायुतीमध्ये जायचं की नाही याचा निर्णय आज घेऊ। पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। राष्ट्रवादीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर कायम। तर महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना होणार। मंत्री अदिती तटकरेंसह 2 कार्याध्यक्ष सना मलिक यांचा देखील समावेश असण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची जामीन याचिका फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय। हिंगोलीमध्ये भाजपकडनं काँग्रेसला मोठा धक्का। दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार। प्रज्ञा सातव सध्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत। ठाण्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं स्वबळाचा नारा। शिवसेना आणि भाजपची युती संदर्भात बैठकीची पहिली फेरी। जागा वाटपावर चर्चा। ठाणे महापालिकेत युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज, नरेश मस्केंची प्रतिक्रिया। वनमंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। नवी मुंबईत भाजपला मोठी ताकद मिळणार। संदीप नाईकांनी पवारांच्या राष्ट्रवादीतून बेलापूर विधानसभा लढवली होती। 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठा स्फोट घडणार। केंद्रबिंदू अमेरिकेत भारतासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येणार। अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती असेल, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचाच पराभव। पाकिस्तानने भारताची विमानं पाडली। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ। माफी मागण्याची भाजपची मागणी, तर चव्हाणांचा माफीच नकार। पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही। काँग्रेस नेत्यांकडनं देशाचा अपमान, ही राष्ट्रभक्ती नाही तर देशद्रोह। उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ। चांदी 8,775 रुपयांनी महागली, तर 2 लाखांचा टप्पा पार। तर सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ, प्रतितोळा 1,36,166 रुपयांवर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।